मनीषा। तर हा व्लॉग होणार आहे शॉपिंग, दिवाळी शॉपिंग। आणि तुम्हाला तर माहिती आहे की दिवाळीची शॉपिंग ही एका फेरीमध्ये कधीच कंप्लीट होत नाही। आपल्याला 3 ते 4 वेळा जावं लागतं मार्केटमध्ये आणि तेव्हा कुठे असं वाटतं की आत्ताशी कंप्लीट झालेली आहे आपली शॉपिंग। तर असंच माझ्याशी झालेलं आहे। आम्ही अगोदर डीमार्टला गेलो। डीमार्टचा पूर्ण व्लॉग मला शेअर करायचा आहे तुमच्यासोबत विथ प्राईसचा। मी तो नंतर करेल तुम्हाला। आणि आता संडे होता, मी तसं म्हटलं की संडेला आमचा शॉपिंगचा डे आहे आणि मी इतकी छान शॉपिंग केली। आपण छान शॉपिंग असं म्हणतो ज्यावेळेस आपल्या बजेटमध्ये आपल्याला हवं त्या प्राईजमध्ये, किंवा आपण ठरवतो मला ही वस्तू या प्राईजमध्ये भेटली पाहिजे, त्या प्राईजमध्ये भेटली तर आपण खुश होऊन जातो। तशा पद्धतीने मला बऱ्याच गोष्टी चांगल्या रिजनेबल प्राईजमध्ये भेटल्या आणि त्यामुळे मी फार खुश होते। तुम्ही ते पाहू शकता, हे रांगोळीचे रेडीमेड छाप आहेत आणि रांगोळीसुद्धा आपण टाकू शकतो। असे 2 in 1 आहे। हे 100चं होतं। हे 100ला 2 in 1 रांगोळी छाप प्लस ते रांगोळी आपण डिझाईन काढण्यासाठी मिळत होतं। आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाहू शकता। इथे लक्ष्मीची पावलं वगैरे आहेत, हे दिये कॅन्डल्स वगैरे आहेत छान छान डिझाईनचे। आणि हे 50, 20, 30 अशा प्राईजमध्ये होते। आणि हे जर तुम्ही पाहू शकता प्राईजमध्ये पाहू शकत असाल तर हे 40, 60 या रेंजमध्ये होते। रांगोळीचे जे रेडीमेड 50, 60 असे प्राईज होते ते आपण नंतर बार्गेनिंग करायचे। ते प्राईस सांगतात त्याच्यामध्ये आपण बार्गेनिंग करून घ्यायची। इथे वॉटर सेन्सरचे जे दिवे होते ते आय थिंक लास्ट टाईमच्या प्राईजपेक्षा थोडे ह्यावेळेसचे प्राईस मला थोड्या महाग वाटल्या। म्हणजे लास्ट टाईम जर आपल्याला तो 20-25 रुपयाला जो मिळत होता तो दिवा आता आपल्याला 30, 35, 40 या रेंजमध्ये अवेलेबल होते। आणि छोटे छोटे आकाशकंदील त्यांची प्राईस ते सांगताना सांगत होते 60, 70, बट नंतर आपण ज्यावेळेस घेतल्यानंतर ते कमी प्राईजमध्ये आपल्याला बसवून देत होते। तर त्यामुळे हे एकदम छान होतं। हे कॅन्डल दिये वगैरे हे 120, 140, 150 अशा रेंजमध्ये होते। आणि सिम्पलवाले जे वॉटर सेन्सरचे जे दिवे असतात ते 30, 35 सांगताना ते 35 सांगत होते, पण ते होते 30। ज्या रेंजमध्ये घेईल 20पासून स्टार्ट होते। छोटे जे होतात ते वॉटर सेन्सर हे 20वाले होते। हे जे मी दाखवते हे 35वाले होते। ते 30ला वगैरे त्यांनी देऊन दिले। आणि हा व्हिडिओ शेअर करण्यापाठीमागचा माझा हाच एक हेतू आहे की म्हणजे मीही कधी बाहेर जायच्या अगोदर प्राईस वगैरे मार्केट प्राईस असे व्हिडिओ वगैरे आले तर चेक करते की काय प्राईजमध्ये अवेलेबल आहेत। म्हणून विथ प्राईस तुम्हाला हे दिलेलं आहे, म्हणजे तुम्हालाही त्याचा थोडासा हेल्प होईल की बाबा सध्या मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे, कोणती वस्तू कोणत्या प्राईजला आहे, थोडासा अंदाज येऊन जातो आणि आपल्याला समजतं की बाबा ह्या वस्तूची प्राईज ही आहे। त्याप्रमाणे मी ती प्राईज वगैरे तुम्हाला प्रॉपर देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यानंतर हा सेक्शन झाला सुरू आकाशकंदीलचा। आकाशकंदील जसं मी म्हटलं 50पासून ते आपण घेईल त्या रेंजमध्ये। आणि ते LED लाईट असलेले ही आकाशकंदील होते, बट LEDची मला एवढी लाईट जास्त प्रॉपर अशी डार्क वाटली नाही। आपले जे नॉर्मल लाईट राहतं त्याच्यामध्ये जसं आकाशकंदील व्यवस्थित प्रकाश देतो किंवा त्याची जी डिझाईन उठून दिसते ते एकदम प्रॉपर वाटत होतं LEDपेक्षा। त्यामुळे आम्ही तो नॉर्मल आपल्या रेग्युलर लाईटमध्ये जो आकाशकंदील लावतो आपण तो सिलेक्ट केला। आणि हे तुम्ही पाहू शकता लक्ष्मी शुभ लाभ वगैरे जे आपण घेतो ते 50च्या रेंजपासून आहेत। मी प्राईजही दाखवले आहे तुम्हाला 50, 100 म्हणजे जशी साईज वाढेल तशा त्याच्या प्राईज वाढत होत्या। आणि नॉर्मल रेग्युलर जर घ्यायचे झाले तर छोट्या साईजमध्ये हे 50, 60, 70 अशा रेंजमध्ये अवेलेबल होतं। आणि त्याच्यानंतर हे बघा 65ला 60, 70 असे पण होते। फायनली खूप सर्चिंगनंतर आम्ही एक आकाशकंदील चूज केला। आणि तुम्ही पाहू शकता हा आकाशकंदील आहे, साईजला थोडा मोठा आहे, पण म्हटलं ठीक आहे एंट्रन्सला लावता येईल। आणि पाठीमागच्या वर्षीचा अवेलेबल होता एक दुसरा आकाशकंदील, तोही छान आहे। मी नंतर तुम्हाला तो शेअर करेल तुमच्यासोबत। आणि तुम्ही सांगा हा कसा वाटला तुम्हाला। आम्हाला त्यांची प्राईस आय थिंक 1240 समथिंग सांगितली होती, पण तो आम्हाला त्यांनी 850मध्ये अवेलेबल करून दिला। म्हणजे ते म्हणत होते 950, पण आम्ही म्हटलं ठीक आहे 850पर्यंत देऊन द्या। फायनली त्यांनी आम्हाला तो 850ला आकाश दिवा दिला। आणि आम्हीही खुश झालो की बाबा आम्हाला ज्या बजेटमध्ये हवा होता त्या बजेटमध्ये त्यांनी दिला। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे धनतेरस किंवा लक्ष्मीपूजनसाठी जे साहित्य लागतं ते इथे समोरच रोडच्या बाजूला एक मावशी बसल्या होत्या। मी म्हटलं चला, म्हणजे त्या म्हणत होत्या की आमची ही दिवाळी छान होऊ दे। तर मी म्हटलं ठीक आहे, त्यांच्या आनंदात आपला छोटा खारीचा वाटा म्हणून मी त्यांच्याकडून बरीच शॉपिंग केली। आणि चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल होतं। म्हणजे हे तुम्ही पाहू शकता रांगोळीचे जे रेडीमेड छाप आहेत हे लॉंगवाले 50ला आणि ते राऊंडवाले छोटे 30ला। आणि वारांचा एक सेट होता छोटा तो 70ला, पूर्ण वार मंडे टू संडेपर्यंतचे जे होते त्याचा 70ला वगैरे सेट अवेलेबल होता। त्याच्यानंतर त्यांच्याकडे छोट्या छोट्या वस्तू जसं की आपले कॅन्डल्स वगैरे होत्या, पण मी कॅन्डल ऑलरेडी डीमार्टमधून घेतल्या होत्या। मेन पार्ट म्हणजे आपल्याला लागणारी लक्ष्मी मी ते इतक्या छान अवेलेबल होत्या। नंतर हे मोठ्या साईजचे दिवे वगैरे होते, हे दिवे तुम्ही पाहू शकता 50 रुपीजला होते। हा मोठा दिवा मी घेऊन दिला, म्हटलं डेकोरेशन वगैरे करताना यूज होईल। आणि छानशी लक्ष्मी सिलेक्ट करून घेतली एक।
मी हे चिनीमातीचं अगरबत्ती स्टँड किंवा अगरबत्ती होल्डर जे आहे ते 50 रुपीजला घेतलं. इतकं छान भेटलं, मला आवडलं ते. आणि आता एवढी मोठी शॉपिंग केली, बराच वेळ आम्ही शॉपिंग करत होतो, फिरत होतो, तर म्हटलं चला आता पेटपूजा करायला हवी. आणि समोरच स्ट्रीट फूडचे गाडे लागले होते, बरेच असे छानसे गाडे होते आणि फ्रेश होतं सर्व. तर म्हटलं आता थोडंसं पेटपूजा करायला हवी, म्हणून आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा यूज झाला की नाही हे पण मला नक्की सांगा. म्हणजे थोडाफार तर यूज होईलच, म्हणजे मार्केट प्राईस वगैरे समजेल. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.